नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. राज्य विधान परिषदेच्या 4 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया होणार आहे. मुंबई शिक्षक आणि पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक होत आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 अशी मतदानाची वेळ आहे. यासाठी राजकीय पक्षांबरोबरच प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपकडून विद्यमान आमदार निरंजन डावखरे पुन्हा एकदा रिंगणात आहेत. त्यांच्यासाठी मनसेचे उमेदवार अभिजित पानसे यांनी अर्ज मागे घेतला. दुसरीकडे रमेश कीर हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. या मतदारसंघात इतरही उमेदवार असले तरी मुख्य लढत डावखरे आणि कीर यांच्यात आहे. मतदानाच्या दिवशी जे मतदार मतदान केंद्रांवर त्यांची ओळख पटवण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाही, अशांना निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या ओळखपत्रांपैकी कोणतेही ओळखपत्र सादर करता येईल, जे ग्राह्य धरण्यात येणार आहे. दरम्यान या 4ही मतदारसंघातील मतमोजणी 1 जुलै रोजी होणार आहे. जून महिना संपायला आला तरी देखील पनवेल तालुक्यात हवा तसा मुसळधार पाऊस पडलेला नाही. त्यामुळे पनवेल तालुक्यात 13 टँकरने जवळपास 40 गाववाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पावसाळा सुरू झाला आहे, मात्र मुसळधार पाऊस पडत नसल्याने अद्यापही पाणी टंचाई कमी झालेली नाही. 14 जूनपर्यंत पनवेल तालुक्यात 50 ठिकाणी गाववाड्यांमध्ये 15 टँकरमार्फत पाणीपुरवठा सुरू होता. त्यानंतर कोरल आणि घेरावाडी येथील 1 टँकरचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे 14 टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. या आठवड्यात वाजे येथील 11 ठिकाणचा एका टँकरने होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत तालुक्यात 13 ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गत आठवड्यापासून 13 गाववाड्यातील टँकरने पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे 37 ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यात शिरढोण, आपटा, कसळखंड, वांगणीतर्फे वाजे, मालडुंगे, पालेबुद्रुक, खैरवाडी, वारदोली, वडघर, बारवई, नांदगाव, नानोशी, वांगणीतर्फे वाजे या ग्रामपंचायतमधील गाववाड्यांचा समावेश आहे. पनवेल तालुक्यामध्ये हत्तीपाय रोगाचे 52 रुग्णांची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे. यामध्ये पनवेल महापालिका क्षेत्रात 25 तर ग्रामीण भागात 27 रुग्ण आढळले आहेत. महापालिकेची स्थापना झाल्यापासून नवीन पनवेल परिसरामध्ये 3 आणि नावडे गावात 1 असे 4 रुग्ण पालिका क्षेत्रात नव्याने बाधित झाल्याची नोंद आहे. महापालिकेने सध्या घरोघरी आरोग्य सेवकांच्या मार्फत सर्वेक्षण करून हत्तीरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत शोध मोहीम राबवली. 13 लाखांवर पनवेल तालुक्याची लोकसंख्या आहे. त्यापैकी महापालिका क्षेत्रात 10 लाख लोकसंख्या आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील रोहिंजण, पेंदर या गावांसह पनवेल शहर, कोळीवाडा आणि तळोजा 5 नंबर परिसरात सर्वाधिक हत्तीपाय रोगावर उपचार घेत असलेले रुग्ण महापालिकेच्या सर्वेक्षणात आढळले आहेत. हत्तीपाय बाधित रुग्णांना दिव्यांग प्रमाणपत्र वाटप केले जात असून या रुग्णांवर होणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी पालिकेकडून सहकार्य केले जाणार असल्याचे पनवेल महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी सांगितले आहे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगुकाना ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पराग रामविजय सावंत या विद्यार्थ्याची एअर इंडियामध्ये केबिन क्रू मेंबर म्हणून निवड झाली आहे. पराग सावंत या विद्यार्थ्याने व्यावसायिक क्षेत्रात मिळवलेल्या या विशेष प्रावीण्याबद्दल संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, व्हाईस चेअरमन YT देशमुख, सचिव डॉ. ST गडदे, प्राचार्य प्रशांत मोरे, पर्यवेक्षक अजित सोनावणे, स्वाती पाटील तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कामोठेमधील गोकुळ वन आणि वृंदावन या 2 सोसायटीच्या मागणीनुसार सोसायटीच्या आजूबाजूचा परिसर माजी नगरसेवक विकास घरत यांनी स्वखर्चाने साफ करून दिला आहे. पावसाळ्यात उद्भवणारे आजार तसेच रोगराई पसरू नये या हेतूने माजी नगरसेवक विकास घरत यांच्या पुढाकाराने कामोठ्यात नेहमीच सामाजिक उपक्रम राबवले जातात. कामोठेकरांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनेक ठिकाणी मोकळ्या भूखंडाचे सपाटीकरण आणि वृक्षारोपण घरत यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
या मोकळ्या भूखंडावर मोठ्या खड्ड्यामुळे पाणी साचले असल्यामुळे दलदल आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते। तसेच या मोकळ्या जागेत मोठ्या संख्येने उंदरांनी बिळे तयार केली होती। या सर्वांचा त्रास या आजूबाजूच्या इमारतीमध्ये रहिवाशांना होत होता। त्यामुळे त्यांनी याची माहिती माजी नगरसेवक विकास खरत यांना देताच त्यांनी या भूखंडाची साफसफाई करून दिली। एकीकडे दक्षिण रायगडमध्ये शेतकऱ्यांची भात लावणीची लगबग सुरू आहे। उत्तर रायगडमधील शेतकरी मात्र चिंतातूर आहे। पावसाअभावी अनेक ठिकाणी भात रोपांची उगवणच झालेली नसल्यामुळे दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। जिल्ह्यात साधारणपणे मे महिन्याच्या अखेरीस धूळ वाफ्यावर भाताची पेरणी केली जाते। पाऊस पडेल या आशेवर पावसापूर्वीच ही पेरणी होत असते। पाऊस जर वेळेवर किंवा पुरेसा झाला नाही तर भाताचे दाणे उन्हाच्या तडाख्यातून अडकून फुटतात आणि हे दाणे रुजत नाहीत। अशा परिस्थितीत पुन्हा पेरणी करण्याशिवाय पर्याय नसतो। यंदा पाऊस वेळेवर दाखल झाला, सुरुवातीला चांगला बरसलाही, पण नंतर मात्र पावसाने ओढ दिली। अनियमित आणि अपुरा पाऊस पडत राहिला। उत्तर रायगडात काही ठिकाणी रुजवण झाली नाही, जिथे झाली तिथे रोपांची पुरेशी वाढ झालेली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे। अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघाच्या वतीने करण्यात येणाऱ्या आंदोलनाचे निवेदन आमदार रविशेठ पाटील यांच्यासह सर्व शासकीय यंत्रणांना देण्यात आले आहे। 64 वर्षे कोयना प्रकल्पग्रस्त जनतेचे न्यायिक प्रश्न प्रलंबित आहेत। नागरी सुविधा, पर्यायी जमीन, नोकरी, प्रकल्पग्रस्त दाखले याबाबत समाधानकारक काम न झाल्याने अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। या निवेदनाची प्रत पेण येथे आमदार रविशेठ पाटील यांना देण्यात आली आहे। यावेळी त्यांनी निवेदन स्वीकारून राज्य सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, मंत्रालयात आपली पुनर्वसन मंत्र्यांशी चर्चा होणार असून आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चिरनेर येथील महागणपती क्षेत्रात अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्ताने हजारो भाविकांनी प्राचीन जागृत श्री महागणपतीचे दर्शनाचा लाभ घेतला। या निमित्ताने गणेश मंदिरात दिवसभर अनेक भजनी मंडळांकडून भजनांचा कार्यक्रम सादर करण्यात आला। श्री महागणपतीचे देवस्थान अत्यंत पुरातन आणि जागृत असून येथील श्रींच्या दर्शनासाठी मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, डोंबिवली, कल्याण, उरण, पनवेल, पेण तसेच राज्याच्या अनेक भागातून आलेल्या हजारो भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती। त्यामुळे संपूर्ण चिरनेर गाव भाविक भक्तांनी फुलून निघाले होते। भक्तगणांची गैरसोय होऊ नये, सर्वांना सुखकर सोयी सुविधा मिळून रांगेत दर्शन घेता यावा यासाठी चिरनेर गणपती देवस्थान प्रशासनाकडून आवश्यक सुसज्ज नियोजन करण्यात आले होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या 163व्या बैठकीत राज्याच्या सन 2024-2025 साठीच्या 41,286 कोटी रुपयांचा वार्षिक पत आराखड्याला मान्यता देण्यात आली। शेती हे महाराष्ट्राचे बलस्थान असून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। बँकांनीही शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात पाठबळ दिले पाहिजे। अल्प, अत्यल्प, भूधारक शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकांनी हात आखडता घेऊ नये असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले। तसेच पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची सक्ती केली जाऊ नये। राज्यातील जिल्हा सरकारी बँका तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांचे बळकटीकरणास प्राधान्य देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषी मंत्री धनंजय मुंडे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह राज्यस्तरीय बँकर्स समितीचे अध्यक्ष तथा बँक ऑफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक आशिष पांडे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक संचालक अविरल जैन उपस्थित होते। राज्यातील शेतकरी आणि नागरिकांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाईसाठीच्या मदतीचे वाटप 30 जूनपर्यंत पूर्ण करावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे। क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या निर्णयांची अंमलबजावणी तातडीने करावी असेही मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले। तर खते, बियाणे आणि लिंकिंग करणाऱ्या विक्रेत्यांबरोबरच
कंपन्यांवरही कडक कारवाई करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या आहेत। सह्याद्री अतिथीगृहात राज्यातील खरीपाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, कृषी मंत्री धनंजय मुंडे, पणन मंत्री अब्दुल सत्तार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते।